12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जून 2024 पासून शाळांना वाढीव 20% अनुदानाचा टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप शासनाकडून असा कोणताही आदेश निघालेला नाही. त्यामुळे शासनानं पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावा, 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा या प्रमुख मागण्यांसाठी 1 ऑगस्टपासून राज्यभरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येत आहे. आज या आंदोलनाच्या 7व्या दिवशी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात करण्यात आली. व्हीनस कॉर्नर बसंत बहार रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कृती समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. शासनानं या मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आलाय. आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्यानंतर घोषणा झाली. घोषणा झाल्यानंतर आम्हाला वाटलं 2 दिवसाचा आदेश नक्की निघणार, परंतु त्या ठिकाणी 1 आठवडा गेला, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, तरी देखील शासनाकडून कुठलीही हालचाल नाही. कालसुद्धा त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्या सोबत आमची बैठक झाली, मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा प्रकर्षाने आम्ही हा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही वित्त विभागाने ज्या त्रुटी काढल्या होत्या त्याची पूर्तता आयुक्त कार्यालयाकडून झाली नसल्यामुळं त्या ठिकाणी अद्याप फाईल परत ती वित्त विभागाकडे गेलेली नाही. आज आयुक्तांनी सांगितलेलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये अहवाल मुंबईला जाईल आणि ती फाईल वित्त विभागाला जाईल, त्यानंतर आदेश निघेल. परंतु हा आदेश निघत असताना नुसता आदेश नको, तर त्या ठिकाणी त्या पगाराची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे, फरकाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आदेशसुद्धा निघताना त्याच्यामध्ये प्रचलित हा शब्द आला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला या ठिकाणी हे आंदोलन जे करावं लागते की जो शिक्षक 2-2, 3-3 पिढ्या घडवतो त्याच्या पदरी ही भूमिका येते, हे चुकीचं आहे आणि त्यामुळंच प्रचलित प्रमाणात आदेश निघाला पाहिजे ही आमची प्रकर्षानं मागणी आहे. आणि हे जर नाही झालं तर ही आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. आज आमचा हा मोर्चा आहे, आक्रोश मोर्चा आहे. या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद करून या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू भगिनी सहभागी झालेले आहेत. शासनानं आमचा त्वरित आदेश काढला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आणि याच्यापेक्षा जास्त उग्र आम्ही आंदोलन करणार आहोत. तरी या शासनानं नोंद घ्यावी. 15 मार्चचा शासनादेश रद्द झाला पाहिजे, वाढीव टप्प्याचा आदेश निघाला पाहिजे, 58 ते 60 वर्ष हे वय केलं पाहिजे. या विविध मागण्यासाठी हा मोर्चा आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. जोपर्यंत दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. तरी येणाऱ्या विधानसभेचा विचार करून शासनानं ह्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे, अन्यथा शिक्षक आपला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. प्रमुख मागण्यांसह शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी, अंशतः अनुदानितमध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करावं, पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा आणि तुकड्या निधीसह घोषित कराव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात. माजी आमदार भगवानराव साळोखे, शिक्षक नेते भरत रसाळे, दादा लाड, शिवाजी कुरणे, संदीप काळे, प्रेमकुमार बिंदगे, जी.बी. बोराडे, केदारी मगदूम, सुनील शेंडे, नेहा भुसारी, भाग्यश्री पाटील, जयश्री पाटील यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.